नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत कंपनीची स्थापना हे तिसरं प्रकरण आपण अभ्यासतो आहोत. या प्रकरणामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं होतं कंपनी स्थापनेतील अवस्था, त्यातील प्रवर्तन अवस्था जी आहे या प्रकारची अवस्था आपण यामध्ये अभ्यासलेली आहे. प्रवर्तन अवस्था म्हणजे अशी अवस्था की जी कंपनीच्या अतिशय सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्यामध्ये प्रवर्तकाची भूमिका देखील महत्त्वाची असते, हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. साधारणतः व्यवसायातील विविध संधींचा शोध घेतला जातो. आर्थिक नियोजन या प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाकडनं केलं जातं. घटनापत्रक व नियमावली या संदर्भातले जे मसुदे आहेत, कच्च्या स्वरूपातील घटनापत्रक नियमावली यांना मसुदा म्हणून आपण त्या पद्धतीने ते तयार केले जातात. घटनापत्रक नियमावली या प्रकारचे मसुदे तयार करणं, प्राथमिक स्वरूपाचे करार करणं आणि प्रथम संचालकाची नेमणूक करणं या सर्व प्रकारच्या टप्प्यांना आपण कंपनीच्या प्रवर्तन अवस्थेमध्ये अभ्यासलेला आहे. प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्याच्या नंतर आपण कंपनीची नोंदणी अवस्था यामध्ये विचारात घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंपनीची नोंदणी अवस्था जी आहे हिच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. साधारणतः ज्याप्रमाणे एखाद्या नवशिशु किंवा नवीन बाळाचं आपण ज्या वेळेला जन्म होतो आणि त्याची आपण जी काही नोंद करतो, त्याच्या जन्माची नोंद आपल्याला त्यामध्ये करावी लागते. त्याचप्रमाणे कंपनी व्यवसाय संस्था देखील आहे की कंपनी व्यवसाय संस्थेची देखील नोंदणी अवस्था, की या नोंदणी अवस्थेमध्ये कंपनीची नोंद होणं, नोंदणी करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ज्या त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी करणं हे देखील त्यामध्ये सक्तीचं आहे, की ज्यामुळे व्यवसायाचं स्वरूप, उद्देश व आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करायची ते त्यामध्ये ठरवतात. व्यवसाय कुठल्या प्रकारचा करावा, व्यवसायाचं स्वरूप काय असेल, मग खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, एक व्यक्ती कंपनी असेल, या प्रकारची कुठली कंपनी स्थापन करायची त्यानुसार या प्रकारची नोंदणी अवस्था त्या ठिकाणी कार्यरत होती आहे. तर ह्या नोंदणी अवस्थेच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतो आहोत की कुठलीही कंपनी असेल, कंपनी कायदा 2013 स्थापन केली जाते आणि या नोंदणी अवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर कंपनी व्यवसायाला देखील अनेक प्रकारच्या टप्प्यांमधून जावं लागतं. या विविध टप्प्यांचा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. साधारणतः कंपनीची नोंदणी अवस्था जर म्हटलं तर त्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण बघणार आहोत साधारणतः डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, त्यालाच आपण DSC म्हणून मिळवणं, या प्रकारचं पहिला टप्पा आपण लक्षात घेतोय. साधारणतः इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यामध्ये घ्यावं लागते. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, DSE, हे त्या ठिकाणी सर्वात सुरुवातीला मिळवावं लागतं. कारण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र या ठिकाणी मिळवावं लागतं. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक जे आहेत यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. कंपनीची प्रवर्तन अवस्था म्हटल्यानंतर प्रवर्तन अवस्थेनंतर नोंदणी अवस्था आपण अभ्यासतो की कंपनीची नोंदणी झाली पाहिजे. या हेतूने प्रवर्तक आणि जे काही पहिले संचालक आहेत यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, ज्याला आपण DSC म्हणून लक्षात घेतोय, साधारणतः ही व्यक्तीची डिजिटल पद्धतीची स्वाक्षरी असते. याचा उपयोग कागदपत्रांवर स्वाक्षरीसाठी केला जातो. म्हणजे आपण जे ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा जे डिजिटल कागदपत्र आहेत त्यांच्यावरती स्वाक्षरी करण्यासाठी या प्रकारच्या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटचा यामध्ये वापर केला जातो. आणि म्हणूनसाठी कंपनीच्या नोंदणी अवस्थेमधील जर पहिला टप्पा जर आपण अभ्यासला तर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणं, आणि या प्रकारचं जे काय प्रमाणपत्र आहे हे प्रवर्तक आणि संचालक की जे प्रमाणित अधिकाऱ्याकडे यासाठी त्यांना अर्ज करावा लागतो. हे आपण पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. साधारणतः दुसरा टप्पा असेल की संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे नोंदविणे. साधारणतः संचालकांच्या नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची नोंद MCA म्हणजे काय की त्याला आपण म्हणतो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याकडे करणं आवश्यक असतं. MCA प्रत्येक संचालकाचा ओळखपत्रक किंवा ओळख क्रमांक जो आहे की ज्याला आपण DIN म्हणतो, त्यालाच म्हणतो आपण डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर, वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलासाठी त्यामध्ये नोंदवतो. इत्यादी तपशील जो आहे याची नोंद त्यामध्ये केली जाते. म्हणजे संचालकाचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे नोंदवणं हे काम देखील या प्रकारचाही टप्पा यामध्ये पूर्ण करावा लागतो. साधारणतः MCAचा अर्थ होतो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. कंपनी व्यवहार मंत्रालय ही कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर
देखरेख ठेवतं. म्हणजे कंपनीच्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय हे जे आहे, हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवरती देखरेख ठेवण्याचं काम करतं. आणि म्हणूनसाठी दुसरा आपण टप्पा अभ्यासतोय कंपनी काय नोंदणी अवस्थेतील, तर संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावरील जे नाव आहे ते MCAकडे नोंदवणं. म्हणजे सर्वात सुरुवातीला डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे संचालक किंवा प्रवर्तक जे आहेत त्यांना ते मिळवावं लागतं, किंवा डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे या प्रकारे अर्ज करावा लागतो. आणि त्यानंतर संचालकांचं जे काही डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावरील नाव आहे ते MCAकडे नोंदवणं ही देखील दुसरी भूमिका किंवा दुसरा टप्पा या नोंदणी अवस्थेमध्ये पूर्ण करावा लागतो, की ज्यामध्ये प्रवर्तकाची भूमिका ही त्यामध्ये महत्त्वाची ठरत असते. साधारणतः तिसरा टप्पा असणार आहे की संचालक ओळखपत्र किंवा संचालक ओळख क्रमांक, की ज्याला संचालक डीन म्हणता तुम्ही त्याला. संचालक ओळखपत्र क्रमांक मिळवणं ही तिसरा टप्पा म्हणून आपण लक्षात घेत आहोत, की प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळखपत्र नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळखपत्र क्रमांक किंवा ओळख क्रमांकासाठी SPICE32 फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो. म्हणजे हा जो काय फॉर्म आहे SPICE32 या प्रकारचा फॉर्ममध्ये या प्रकारचा अर्ज करावा लागतो. म्हणून संचालक ओळख क्रमांक डीन मिळवणे या प्रकारच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासत आहोत, की प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळखपत्र क्रमांक नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या MCA पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी एक ठराविक फॉर्ममध्ये अर्ज करावा लागतो, की त्या फॉर्मला काय म्हणायचं आहे, SPICE32 या प्रकारच्या फॉर्ममध्ये या प्रकारचा अर्ज करावा लागतो. आता डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर, साधारणतः कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीला 8 अंकी DIN नंबर दिला जातो. म्हणजे हा जो काय DIN नंबर आहे, की जो कंपनीचा संचालक म्हणून त्या संचालकाला 8 अंकी DIN नंबर यामध्ये दिला जातो. तर हा तिसरा टप्पा आपण लक्षात घेतोय. चौथा टप्पा आहे की कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. साधारणतः प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रिझर्व्ह युनिक नेम फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे CRC आपण ज्याला म्हणूयात विहित शुल्कासह त्या ठिकाणी पाठवतात. म्हणजे कंपनीचं नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणं हा चौथा टप्पा यामध्ये प्रवर्तकाला पूर्ण करावा लागतो. साधारणतः केंद्रीय नोंदणी केंद्र, की ज्याला सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर CRC म्हणून ओळखलं जातं, कंपनीच्या नोंदणीसाठीच्या सुविधा जलद पुरवणारे, विशेषतः कंपनीचे नाम आरक्षण डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासाठीचे केंद्र, की ज्याला CRC म्हणून ओळखलं जातं, सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर या प्रकारे आपण या प्रकारचं नामोल्लेख यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. साधारणतः प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावे अनुक्रमे केंद्रीय नोंदणी कार्यालयाकडे त्यामध्ये पाठवतात. केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देते व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवते. या प्रकारे कंपनीचं जे नाव आहे ते आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणं हा देखील टप्पा आपण यामध्ये अभ्यासतो आहोत. त्यानंतर पाचवा जो टप्पा आहे की घटनापत्रक व नियमावली. कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागतात. या दस्तऐवजांमध्ये कंपनीच्या उद्दिष्टांची किंवा कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबींचा आणि नियमांचा उल्लेख यामध्ये असतो. प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदेतज्ञ इत्यादी व्यक्तींची मदत घेतात. म्हणजे प्रवर्तकाकडनं साधारणतः कायदे तज्ज्ञ किंवा जे काय कंपनी सचिव आहेत यांची त्यामध्ये मदत घेतात. साधारणतः सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भाग बाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवतात. साधारणतः घटनापत्रक व नियमावली हे महत्त्वाचे दस्तऐवज कंपनीच्या अस्तित्वामध्ये किंवा कंपनीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. घटनापत्रक, की ज्याला मेमोरेंडम ऑफ असोसिएशन म्हणून आपण लक्षात घेतो. नियमावली, की ज्याला आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. मग घटनापत्रक व नियमावली
हे दोन महत्त्वाचे दस्तऐवज आहेत की कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागतात आणि या दस्तऐवजांमध्ये कंपनीच्या उद्दिष्टांशी निगडित कायदेशीर व तांत्रिक बाबींचा व नियमांचा उल्लेख असतो. म्हणजे साधारणतः घटनापत्रक व नियमावली जे कंपनीचे नियम अटी आहेत त्यांच्याशी निगडित या प्रकारच्या दस्तऐवजांमध्ये नियमांचा उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भागबाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक आणि नियमावलीचा मसुदा भागबाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवतात. म्हणजे या प्रकारचं जे घटनापत्रक आणि नियमावली आहे ही भागबाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक यांना त्या ठिकाणी मसुदा तयार करून भागबाजाराकडे पाठवतात की त्यामध्ये समीक्षणासाठी सादर करून त्यावरती सूचना मागवतात की त्यामध्ये काही बदल असतील किंवा त्यामध्ये काही त्यामध्ये बदल असतील, काही त्यामध्ये दुरुस्ती असेल, या सर्व प्रकारच्या हेतूने त्यामध्ये समीक्षा ज्या काय असतील त्या करण्याकरिता समीक्षा नोंदवण्यासाठी या प्रकारचा तो काय अहवाल म्हणूयात किंवा या प्रकारचा घटनापत्रक आणि नियमावलीचा जो मसुदा आहे तो भागबाजाराकडे समीक्षणासाठी सादर केला जातो आणि त्यावरती नंतर सूचना मागवल्या जातात. या प्रकारे त्यानंतरचा टप्पा आपण अभ्यासतो की घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांकन आणि दिनांक. साधारणतः कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वहस्ताक्षरात स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर साक्षीदाराचंही नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून सही करणं त्यामध्ये अपेक्षित आहे. घटनापत्रक व नियमावलीवर सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक शुल्क 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे शुल्क कंपनीच्या भागभांडवलावर तसेच त्या राज्यावर अवलंबून असते. घटनापत्रक व नियमावलीवर दिनांक असणे आवश्यक आहे. हा दिनांक मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांक असू शकतो. साधारणतः मुद्रांक शुल्क कंपनी नोंदणीच्या वेळी भरले जाते. मुद्रांक शुल्क म्हणजे ज्या वेळेला कंपनीची नोंदणी केली जाते त्यावेळेला या प्रकारचा मुद्रांक शुल्क भरावं लागतं. साधारणतः घटनापत्रक व नियमावलीवर दिनांक असणं आवश्यक असतं आणि या प्रकारचा मुद्रांक शुल्क हा राज्यातील जो काही मुद्रांक शुल्क आहे हा वेगवेगळा त्यामध्ये असू शकतो. साधारणतः महाराष्ट्रामध्ये वेगळा मुद्रांक शुल्क असेल, मद्रास किंवा साधारणतः मध्य प्रदेश असेल किंवा केरळ असेल, अशा ज्या राज्यांचा मुद्रांक शुल्क आहे हा राज्यांच्या ठरलेल्या प्रमाणे किंवा राज्यांचा जो काही मुद्रांक शुल्क आहे हा वेगवेगळा त्यामध्ये असू शकतो. ह्यातनं आपलं लक्षात येईल. साधारण यानंतरचा टप्पा असणार आहे की कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे. कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असणारे इतर महत्त्वाची कागदपत्रे की ज्यामध्ये संचालकांचं संमतीपत्र देखील महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. ज्या व्यक्तींनी प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केलं आहे अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावं लागतं. अशा संचालकांची यादी तयार केली जाते की त्यामध्ये वैयक्तिक माहिती, DN किंवा DIN, इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा इत्यादींचा यादीमध्ये समावेश असतो. संमतीपत्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे निर्देशित नमुन्यामध्ये असावे लागते. म्हणजे साधारणतः संचालकांचे संमतीपत्र हे यामध्ये महत्त्वाचं कागदपत्र म्हणून त्यामध्ये विचारात घेतला होता की ज्याची आवश्यकता कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असते. अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावं लागतं आणि संचालकांची जी यादी आहे त्याप्रमाणे यादी तयार केली जाते आणि त्यामध्ये त्यांची जी वैयक्तिक माहिती आहे DIN आपण ज्याला म्हणूयात, साधारणतः DIN म्हणजेच काय की डायरेक्टर आयडेंटिफिकेशन जो नंबर आहे तो देखील त्यामध्ये नमूद केलेला असतो. इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा इत्यादींचा यादीमध्ये समावेश असावा लागतो. म्हणजे संचालकांच्या संदर्भात जी वैयक्तिक माहिती आहे त्या संदर्भातील माहिती या महत्त्वाच्या कागदपत्राच्या माध्यमातून पुरवली जाते. त्यानंतर इतर महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये व्यवस्थापक, चिटणीस इत्यादींविषयीची माहिती देखील त्यामध्ये नमूद केली असते. साधारणतः कंपनीच्या नियमावलीवर सही करणाऱ्या व्यवस्थापक, चिटणीस इत्यादींविषयी माहिती प्रस्ताव देखील सादर करण्याची आवश्यकता यामध्ये असते आणि ती आवश्यकता असत्या कारणाने या सर्व प्रकारची माहिती या महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या माध्यमातून पुरवली जाते, कागदपत्रांच्या माध्यमातून पुरवली जाते. त्यानंतरचा महत्त्वाचं कागदपत्र असेल की घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकांचे जे काही घोषणापत्रक आहे. साधारणतः घटनापत्रकावर सही करणारे प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्ती आणि नियमावलीत नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकाकडून मागील 5 वर्षामध्ये ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा व्यवस्थापना संदर्भामध्ये दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्र द्यावे लागते. साधारणतः जर एखाद्या कंपनीमध्ये घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत किंवा प्रथम संचालकांच्या संदर्भात जर आपण विचार केला
तिथे मागील 5 वर्षामध्ये कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा व्यवस्थापन संदर्भात दोषी न ठरल्याबाबतचं घोषणापत्र त्यांच्याकडनं घेतलं जातं, त्यांना ते द्यावं लागतं. तसेच कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले सर्व दस्तऐवज अचूक, पूर्ण आणि सत्य असल्याचंही त्यांना या माध्यमातून घोषित करावं लागतं, कबुली त्याप्रमाणे द्यावी लागते. तर अशा पद्धतीने घटनापत्रकावर स्वाक्षरी करणारी व्यक्ती व प्रथम संचालकाचं घोषणापत्र हे देखील महत्त्वाचं कागदपत्र की जे कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक मानलं गेलेलं आहे. पुढील कागदपत्र जे आहे महत्त्वाचं की ज्याला म्हणणार आहोत पत्त्यासंबंधीची सूचना. साधारणतः नोंदणीवेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेशवहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते. कंपनी कायदा 2013 कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणे आवश्यक असते. साधारणतः पत्त्याबाबतची सूचना ही यासाठी दिली जाते की नोंदणीच्या वेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता जर निश्चित नसेल तर प्रवर्तक संदेशवहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना त्यामध्ये किंवा त्या माध्यमातून दिली जाते. साधारणतः पत्त्यासंबंधीची सूचना हे देखील एक महत्त्वाचं कागदपत्र, महत्त्वाचा दस्तऐवज यामध्ये मानला जातो. त्यानंतर वैधानिक घोषणापत्र की ज्यामध्ये कंपनीच्या स्थापनेतील संबंधित ॲडव्होकेट असतील, कंपनी चिटणीस असतील, कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांनी जे काही घोषणापत्रक आहे ते त्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. साधारणतः नियमावलीत नोंद असलेले संचालक, व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणी संबंधित सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचं घोषणापत्रक देखील यामध्ये द्यावं लागतं. साधारणतः नियमावलीमध्ये जे काही नोंद असलेले संचालक आहेत, व्यवस्थापक आहेत, चिटणीस यांनी कंपनी नोंदणी संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली आहे या प्रकारचे घोषणापत्र त्यामध्ये द्यावं लागतं. कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील जे काय वकील असतील, कंपनी चिटणीस असेल, कॉस्ट अकाउंटंट असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील यांचंही घोषणापत्र यामध्ये वैधानिक घोषणापत्र म्हणून त्यामध्ये विचारात घेतलं जातं की कंपनीच्या नोंदणीमध्ये याही प्रकारच्या कागदपत्राची आवश्यकताही असते. त्या अनुषंगाने याही प्रकारच्या कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं असतं. पुढील जर आपण टप्पा अभ्यासला, साधारणतः पुढील जर महत्त्वाचं कागदपत्र जर अभ्यासलं तर कंपनीच्या पुढील टप्पा जर आपण अभ्यासला तर त्यामध्ये कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे. साधारणतः कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर प्रवर्तकांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव, अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करणं अपेक्षित असतं, गरजेचं असतं. अनुमतीसाठी कंपनी नोंदणीसाठीचा जो काय प्रस्ताव आहे त्या संदर्भातले त्यासोबत जोडले जाणारे सर्व दस्तऐवज आहेत ते कंपनी नोंदणी कार्यालयामध्ये विहित नमुन्यामध्ये विहित अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयामध्ये सादर करावे लागते. या प्रकारे आपण या सर्व प्रकारच्या या टप्प्यांचा या ठिकाणी विचार करतो आहोत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत जी काही प्रणाली आहे की सिम्प्लिफाईड प्रोफॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली की ज्याला SPICE या प्रकारे ओळखली जाणारी ही प्रणाली की जी सिस्टीम की सरलीकृत सिस्टीम म्हणून ओळखली जाते. साधारणतः नियम 38 कंपनी नोंदणी नियम 4थी सुधारणा साधारणतः 2/10/2016 पासून स्वीकारण्यात आली आहे. कंपनी नोंदणीसाठी INC 32 हा जो काय एकच फॉर्म आहे तो सादर करावा लागतो. SPICEचा वापर खालील नोंदणीसाठी त्या ठिकाणी केला जातो. साधारणतः इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची जी काही सरलीकृत प्रणाली आहे की ज्यामध्ये खालील नोंदींसाठी या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर यामध्ये सरलीकृत प्रणाली म्हणून केला जातो. कंपनीचे नाव आरक्षित करणं असेल, कंपनीची स्थापना करणं असेल, संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी किंवा पॅन आणि टॅन नंबर मिळवण्यासाठी देखील या प्रकारची जी काही सरलीकृत प्रणाली आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठी सरलीकृत प्रणाली या ठिकाणी वापरली जाते, हे आपण लक्षात घ्यायचं. साधारणतः पॅन म्हणजे काय की साधारणतः परमनंट अकाउंट नंबर की ज्याला आपण पॅन म्हणून लक्षात घेतो. आयकर विभागाकडून हा 10 अंकी डिजिट किंवा 10 अंकी नंबर हा दिला जातो आणि टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा ओळख क्रमांक असतो. त्यात अंक व अक्षरांचा समावेश देखील त्यामध्ये केलेला असतो. याला आपण म्हणतो पॅन नंबर. याप्रमाणे परमनंट अकाउंट नंबर हे आपण लक्षात घ्यायचे. सोबतच टॅन म्हणजे टॅक्स अकाउंट नंबर की आयकर विभागाकडून कर वजा करून त्याचा भरणा करण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांना हा 10 डिजिट किंवा 10 अंकी क्रमांक दिला जातो. यात अंक व अक्षरांचा देखील यामध्ये
समावेश असतो, हे यातनं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कंपनी स्थापनेसाठी सोबत ई घटनापत्रक व SPICE जी काही सिस्टीम आहे, ई ई नियमावली आणि संबंधित कागदपत्रे व विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते. म्हणजे कंपनी स्थापनेसाठी साधारणतः ई घटनापत्रक असेल, ई नियमावली असेल, SPICE किंवा स्पाइस म्हणून आपण म्हटलं तरी चालेल. या प्रकारची सर्व जी काही कागदपत्रं आहेत किंवा संबंधित कागदपत्र विहित शुल्कांसोबत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या नोंदणी कार्यालयामध्ये भरावं लागतं. त्यानंतरचा आपण जर टप्पा बघितला तर कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळणे. नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्रांची छाननी केल्याच्या नंतर सर्व बाबींची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यास कंपनीचं नाव किंवा कंपनी नोंद वहीमध्ये या प्रकारची नोंदवून घेण्याची प्रक्रिया नोंदणी अधिकाऱ्याकडून केली जाते. नोंदीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र देतात. याचाच अर्थ नोंदणीच्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा होतो. साधारणतः नोंदणी प्रमाणपत्रातील तपशील जो असणार आहे की ज्यामध्ये कंपनीचं नाव असेल, नोंदणीचा दिनांक असेल, कंपनी ओळख क्रमांक की ज्याला आपण कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर म्हणून लक्षात घेतो, पॅन व टॅन क्रमांक, सोबतच नोंदणी अधिकाऱ्याची सही, शिक्का व दिनांक या सर्व बाबींचा त्यामध्ये उल्लेख केलेला असतो. या सर्व बाबींचा उल्लेख असताना नोंदणी प्रमाणपत्राचं जे काय महत्त्व आहे ते देखील आपण महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. साधारणतः कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनी जन्मदाखला होय. कंपनीचा जन्मदाखला म्हणून या प्रकारचं कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते आपण लक्षात घेऊ शकता. कारण नोंदणी प्रमाणपत्रामध्ये दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते. म्हणजे कंपनीचे जे काही नोंदणी प्रमाणपत्र तारीख जी काय दिली असेल त्या तारखेनुसार कंपनीचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्वामध्ये आलेलं आहे किंवा कंपनी जन्माला आलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनसाठी कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनी जन्मदाखला. कारण कंपनी नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून अस्तित्वात आलेली असते. सोबतच कंपनी ही कायदेशीर व्यक्ती बनते, त्याच्या सभासदांपासून ती वेगळी असते. याही प्रकारचं आपल्याला यामध्ये महत्त्व नोंदणी प्रमाणपत्राला सांगता येईल. साधारणतः कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते आणि तिला चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व प्राप्त होतं. कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार करू शकते, कोणावरही तक्रार दाखल करू शकते. इतर व्यक्तींची किंवा इतर व्यक्ती ही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. या प्रकारचं अस्तित्व या प्रकारे नोंदणी प्रमाणपत्राच्या माध्यमातून कंपनी ही त्या ठिकाणी थोडीशी स्वावलंबी पद्धतीने काम करण्यास सक्षम बनते. या पद्धती आपण लक्षात घेऊ शकता. साधारणतः या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला जी काय नोंदणी अवस्था आहे, नोंदणी अवस्थेतील जे काही विविध टप्पे आहेत हे आपल्या लक्षात आले असतील याची अपेक्षा आहे. साधारणतः कंपनीची नोंदणी झाल्याच्या नंतर कंपनीला देखील ओळख क्रमांक जो काय आहे त्याचं वाटप केलं जातं. साधारणतः कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देते वेळेला कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीने ओळख क्रमांक दिला जातो. हा नंबर साधारणतः 21 अंकी असतो की यामध्ये अंक व इंग्रजी अक्षरे यांचाही समावेश केलेला असतो. यास वर्णांक संकेतांक किंवा अल्फान्यूमरिक कोड असं देखील म्हणून ओळखलं जातं. साधारणतः कॉर्पोरेट अथॉरिटी किंवा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर की ज्यामध्ये नोंदणी अधिकारी कंपनी नोंदणी प्रमाणपत्राच्या वेळी प्रत्येक कंपनीला 21 अंकी अल्फान्यूमरिक नंबर देतात. ही कंपनी नोंदलेली आहे की न नोंदवलेली, व्यापारी कोड, राज्य, नोंदणी वर्ष, कंपनीचा प्रकार, नोंदणी क्रमांक, उदाहरणार्थ एअर इंडिया लिमिटेडचा जर आपण CIN नंबर जर बघितला तर तो साधारणतः U62-100DL.199200104851 या प्रकारचा सांकेतांक क्रमांक आपण एअर इंडिया किंवा एअर इंडिया लिमिटेडचा हा सांकेतांक क्रमांक आपण यामध्ये किंवा CIN नंबर हा जो आहे तो या पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकता. या पद्धतीने आपण या कंपनीच्या स्थापनेच्या अंतर्गत किंवा कंपनीची स्थापना या प्रकरणांतर्गत कंपनीची जी नोंदणी अवस्था आहे या विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेल्या आहे. कंपनीच्या नोंदणी अवस्थेतील जे विविध टप्पे आहेत ते आपण यामध्ये लक्षात घेतले आहेत. नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व यामध्ये आपण लक्षात घेतलेलं आहे. सोबतच कंपनीकडनं जो ओळख क्रमांक यामध्ये वाटप केला जातो त्याही संदर्भामध्ये यामध्ये माहिती अभ्यासलेली आहे. निश्चितपणे कंपनीची नोंदणी अवस्था आणि त्यातील विविध टप्पे आपल्या लक्षात आले असतील अशी अपेक्षा आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा व्यवसाय प्रारंभ ही जी तिसरी अवस्था आहे कंपनीच्या स्थापनेतील तिचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.